देशाच्या राजकारणातून एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी काळातील राजकीय आणि निवडणुकीची समीकरणं लक्षात घेऊन भाजप आणि केंद्र सरकारमध्ये खूप मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नुकतीच देशातील 4 महत्त्वाच्या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी 62 वर्षीय खासदार आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा, तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी 58 वर्षीय अर्चना गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांची संघटनात्मक पार्श्वभूमी खूप मजबूत मानली जाते. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याची जबाबदारी 76 वर्षीय अनुभवी नेते केवल सिंग ढिल्लन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर त्रिपुरामध्ये 44 वर्षीय तरुण आमदार अभिषेक देबराय यांना नवीन प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. पण हा बदल फक्त राज्यांपुरता मर्यादित नाही, तर 15 जून नंतर थेट केंद्र सरकारमध्ये म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे. सरकार आता आपल्या 3ऱ्या वर्षात प्रवेश करत असल्यामुळे प्रशासनात नवीनपणा आणण्यासाठी आणि पक्षातील काही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले जाऊ शकते. विशेष म्हणजे पुढील महिन्यात दिल्लीत युती सरकारच्या 2ऱ्या वर्षानिमित्त एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे, जिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या संभाव्य बदलांवर अंतिम चर्चा होऊ शकते. या फेरबदलामागे आणखी काही महत्त्वाची कारणं आहेत. जून आणि नोव्हेंबर दरम्यान राज्यसभेतील 14 सदस्य निवृत्त होत आहेत. या रिक्त जागा भरताना NDAच्या महिला आरक्षण धोरणावर अधिक जोर देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि राज्यसभेत महिला नेत्यांचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर विशेष चर्चा सुरू आहे. तसेच ज्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर केले जाईल त्यांना राज्यपाल पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय स्तरावर नवीन आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपची ही रणनीती आगामी निवडणुकांमध्ये किती यशस्वी ठरणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्र सरकारमधील या संभाव्य बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.